2 दिवस फोन लागत नव्हता. आता रिंग होती म्हणजे मिशनवरनं परत आले दिसतात. काय माहित, दमून झोपले बी असतात. चला, म्हणजे अजून एक मिशन कंप्लीट म्हणायचं. ए शीतल, किस्त वाजलेत ग. 4:30. आणि तू कवाशी उठलीस? मला नाही हाळी मारायची. अगं मी पण उठली असती. आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे ना. चल मी पण तुला मदत करते. आज आलं तर सकाळी उठून कवा आंघोळ करून गावात जातोय असं व्हायचं. आपल्या घरात पहिल्यांदा तेच उठायचं. अजिंक्य, तुम्ही इथं नसला तरी सगळ्यांच्या मनात तुम्हीच आहे. सण आला की सगळे म्हणजे सगळे तुमच्याच आठवणीत रमतात. जीजी, मी बंब लावते, तुम्ही मामांना उठवता का? समाधान्या, ए समाधान्या, अरे झोपल्यास रे अजून? हा उठलोय मी, आलोच, थांब जरा. आणि ते पुष्पित बाळ उठव. हा उठवतो. पुष्पे, काय तुमचं सकाळ सकाळ झोपू दे बरं मला. उठ उठ उठ, पाठदिशी उठ. काय हो? उठ, सगळे उठलेत, चल. अहो असं करा की. हा. जरा लाव जोर. अगं तोंडाचा जोर जरा हाताला लाव की. पण काय बी म्हणा, अजिंक्य नाहीत का नाही तर कसं तरीच वाटतंय बघा. अजिंक्य असले ना की लईच मजा यायची दिवाळीला. दररोज सकाळी मीच उठणं लावायचं ना त्यांना. मी पण आता शीतलला हेच बोलले. आजी असताना तर आंघोळ करून आवरून कधीच बाहेर पडला असता. शीतल, माझ्यासाठी आंघोळीचं पाणी काढ. पुष्पे, तुम्हाला काय कळतं का नाही का? हा, कर ही पोरगी इथंच आहे, दिवाळी सण आहे, आजा तिकडे आहे. हा, आणि तुम्ही सारखा त्याचाच विषय काढताय वे. तुला तर काय कळतं का नाही पुष्पे? माझ्या ध्यानातच नाही आलं की र. मगाशी तू विषय काढल्या काढल्या तिचा चेहरा पडला, म्हणून मी तिला म्हटलं माझ्यासाठी आंघोळीला पाणी काढ म्हणून. मी सकाळी उठले की नाही तर ती आजीला फोन करून ती वाटतं. अगं लावणारच की फोन. हा, पहिली दिवाळी आहे आणि गणपती शिवाय कुठला सण एकत्र साजरा केलाय का दोघांनी? होय. काय ग पुष्पे, तुला तरी कळायला नको वे? मी काय मुद्दाम बोलली वे तेव्हा? आणि अजिंक्य नाहीत तर आम्हाला बी काहीतरी वाटतंयच की. काय तिच्या एकटीचाच नवरा आहे वे? आमचं काय कोण नाहीत का? अगं तसं नाही, मी फक्त एवढंच म्हटलं की तिच्या समोर विषय काढू नका, तिला वाईट वाटेल का नाही. आता आजा तिकडे आहे का नाही, मग हिची पहिली दिवाळी आहे, मग तिची दिवाळी चांगली जावी म्हणून आपण काळजी घ्यायला नको का? होय र. का तिनं असंच अजिंक्यच्या आठवणीत जुरून जुरून दिवाळी काढायची? माझ्या तोंडाला काळं फासलं तेव्हा बरं तिला काय वाटलं नाही. मग आता चांगलं चांगलं तोंड पडून दे अख्ख्या दिवाळीत तिचं. पुष्पे जरा ग बसतीस का? हा ना इकडे पाय. लाव लाव, उठणं लाव.
अगं मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला. मला नाही मिळणार सुट्टी, नाही येत आहे ना. ओ मिसेस फौजी, अहो, भरली की बादली? तुम्ही अहो सारखा तुमचाच भास व्हायला लागलाय. मी दिवसभर तुमचाच विचार करत असते ना, आता तर मला तुम्ही दिसाय बी लागलाय. मिसेस फौजी, तुमची आठवणच मला घेऊन आली बघा. एवढी माझी आठवण तुम्हाला ओढून घेऊन आली असती तर अजून काय पाहिजे होतं तेव्हा. पण तुम्हाला कुठं माझी काय पडली? तुम्ही तर तिथं बॉर्डरवर आहे, देशाचं रक्षण करताय, स्वप्न जगताय तुमचं. आणि आता तर तुम्ही काश्मीर मध्ये आहात. एवढी वर्ष बघितलेलं स्वप्न जगताय तुम्ही आता, तर माझी आठवण कशाला येते? मी काय रोज झुरते इथं, रोज न चुकता फोन करते, पण फोन बी लागत नाही. क्षणाक्षणाला तुमची आठवण येत असते. पण तुम्हाला काय, तुम्हाला तर जायचंय मिशनवर. अजून इथंच आहे व्हय? बर, स्वप्नात तर स्वप्नात. ऐका तरी माझं. तुम्हाला माहितीये, पहिल्या दिवाळीसाठी मी लई काय काय स्वप्न बघितली होती. सकाळी लवकर उठून तुम्हाला उठणं लावून आंघोळ घालायची, मग आपण देवाला गेलो असतो. मग पाडव्याला मी तुम्हाला घरी घेऊन गेले असते. तिथे नाना, आई, सुमन काकी, नीलम काकी ना कौतुकानं तुमच्यासाठी लई काय काय केलं असतं. तुम्हाला माझ्या हातचा फराळ बी खायला मिळाला असता. लई काय बाई विचार करून ठेवला होता. मला सारखं कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही याल म्हणून, पण कसलं काय. बर, येत नाही म्हणून राग बी येत नाही बर का.